तर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडणार हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलेला आहे। राज्यामध्ये जूनमध्ये 47% पावसाची तूट असल्याचं हवामान विभागाने म्हटलं। उद्यापासून संपूर्ण आठवडाभर कोकण गोवा विभागामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर आता बातमी आहे रायगडमधून। रायगड जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली असून 3 दिवस रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। खरीप हंगामासाठी पोषक पाऊस झाल्यानं शेतीच्या कामांना वेग आला असून बळीराजा सुखावला। तर गोरेगावमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। गोरेगाव हायवे परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावली। तसंच मुंबईसाठी पुढील 3 तास महत्त्वाचे असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे। मुंबईमध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील पडत असल्याची माहिती मिळाली। तर ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय। ठाण्यात अनेक सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली। ठाण्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। सखल भागामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील दृश्य आपण पाहत आहोत। ठाण्यामध्ये अनेक सखल भागात पाणी साचल्याची देखील माहिती मिळते। तर जळगाव आणि जामनेरच्या तोंडापूर परिसरात तुफान पाऊस झालाय। जोरदार पावसामुळे पर्यायी रस्ता वाहून गेला। दुसऱ्या बाजूला अडकलेल्या नागरिकांना क्रेननं बाहेर काढलंय। तोंडापूर वाकोद रस्त्यावरती पुलाचं काम सुरू असल्यानं तात्पुरता पर्यायी रस्ता तयार केला होता। सांभाळून रे तेले बसव पहिले तेले बसव चाललं रे। तर जामनेरच्या तोंडापूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला होता आणि यावेळेला नागरिकांना जे आहे ते एका भागातून दुसरीकडे सोडताना जेसीबीच्या साह्यानं इथं सोडताना पाहायला मिळत आहेत। कारण की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली आलेला होता आणि नागरिकांना यावेळेला एका बाजूवरनं दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी जेसीबीच्या साह्यानं मदत करण्यात आली। रामदास गाडी तिकडे लावून देता ना बेटा ते बाळ घे। तर आता बातमी आहे अकोल्यामधून। अकोल्यामध्ये 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावल्या। वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। तर हिंगोलीमध्ये अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळते। औंढा नागनाथ मधील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त झालं। तर परभणीच्या जिंतूरमध्ये आडगाव बाजारात जोरदार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे गावाच्या शेजारील असलेल्या ओढ्याला पूर आला। पुराच्या पाण्यात 65 वर्षीय शेतकरी महिला वाहून गेल्याची माहिती आहे। गावकऱ्यांकडून महिलेचा शोध सुरू आहे। तर वर्ध्याच्या रिधोरा येथील धरणामध्ये बुडून दोघांचा मृत्यू झालाय। पाण्यात अंघोळीसाठी उतरले असता बुडून मृत्यू झाला। स्थानिकांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत।